नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर इथे माझे पप्पा आज बनवत आहेत माझ्यासाठी चहा। काल चिहूच्या हातचा चहा घेतला आणि आज पप्पांच्या हातचा चहा घेत आहे। पप्पा बऱ्याचदा सकाळी चहा बनवतात। आई सोनू उठलेली असली तरी सुद्धा स्वतःहून चहा बनवतात, स्वतः पितात आणि त्यांनाही पाजतात। आणि आज माझ्यासाठी चहा बनवलेला आहे आणि सकाळचे आता फक्त 6 वाजलेले आहेत। आणि लवकर उठायची सवय असल्यामुळे माहेरी सुद्धा लवकरच जाग येते। दिवसभर वाटेल तर झोप येते, पण सकाळी मात्र लवकर जाग येते आणि इथे आम्ही मस्त चहा एन्जॉय करत आहोत। आणि ही आमची घरातील मोस्ट फेवरेट जागा आहे, कारण झाडं आहेत, छान पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येतो आणि सकाळी सकाळी तर खूपच छान वातावरण असतं। त्यामुळे सकाळचा चहा आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही इथे बसतो आणि छान एन्जॉय करतो। तू रात्री मोबाईल चार्जिंगला लावला होता माझा 1% चार्जिंग लूज झाली होती, ती नाही लागते ती पण लूज झाली होती। आणि मम्मी बघा तिथे दूर पायऱ्यांवर बसून चहा पित आहे। त्यानंतर पप्पा इथे बसलेले आहेत। आणि पप्पा, तुम्हाला आईच्या हातचा चहा आवडते की तुमच्याच हातचा? कोणाच्या हातचा चहा आवडते? तुम्ही केलेला आवडते का? जास्त कोणाचा आवडते? नाही, तुम्ही एवढा छान चहा बनवला आज। चांगला झाला ना। सोनू, तू पेला का कधी पप्पाचा हात बनवलेला पिलेला? एकदम छान आवडला का आप्पाजीचा बनवलेला चहा? कसा बनला? अगं पिऊन तर बघ, फक्त पाहूनच कळते का तुला छान आहे? पप्पांनी बनवलेला चहा फक्त आरूला आवडला की रात्री आईस्क्रीमचे प्रॉब्लेम होतील म्हणून आवडला म्हणाली, तिचं तिलाच माहित। भावजय म्हणजे वहिनी, भावाची बायको भावजय। आणि सोनूने इथे काही ऑर्गनायझर बोलवले होते मिशोवरनं आणि हे 6चा सेट पडलेला आहे 180 ला। साडी ठेवण्यासाठी बोलवलेले आहेत हे ऑर्गनायझर आणि छान आलेत। म्हणजे प्राइसच्या मानाने क्वालिटी बरी आहे, खूप चांगली नाही किंवा वाईटही नाही, छान आहे, मला पण आवडलेत। माझ्याकडे पण असे ऑर्गनायझर आहेत, पण त्याची साईज खूप मोठी असल्यामुळे साड्या जरा ठेवताना प्रॉब्लेम येतो, कारण त्या घसरतात म्हणून। तर हे ऑर्गनायझर मला परफेक्ट वाटले, म्हणजे याची साईज परफेक्ट वाटली। कापड तेवढासा छान नाही आहे। सोनूकडे तशा तर साड्या कमीच आहेत, कारण तिच्या लग्नाला नुकतीच 3 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि ती साड्या घालत नाही, ड्रेसच जास्त यूज करते। त्यामुळे साड्या फार कमी आहेत, फार कमी नाही आहेत, तरी भरपूर साड्या आहेत आणि ऑर्गनाइज करताना कळते। तर इथे सर्वात आधी आम्ही साड्या डिवाइड केल्या, म्हणजे पार्टीवेअर वेगळ्या केल्यात, कॉटनच्या वेगळ्या केल्यात आणि सिल्कच्या वेगळ्या केल्यात आणि डेली वेअरच्या वेगळ्या केल्यात आणि त्यानुसार वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या साड्या इथे आम्ही ठेवत आहोत। व्यवस्थित घडी करून ठेवलेले आहेत आणि त्या साड्यांचे ब्लाऊज पण तिने त्या साड्यांमध्येच ठेवलेले आहेत। सो अशा प्रकारे सर्व जे बॉक्स आलेले आहेत त्यामध्ये त्या टाईपच्या साड्या इथे ऑर्गनाइज केलेल्या आहेत। म्हणजे काय होतं, आपल्याला जेव्हा साड्या घ्यायच्या असतात तेव्हा आपल्याला माहीत असतं कोणत्या बॉक्समध्ये कोणत्या साड्या आहेत, त्यामुळे आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही आणि योग्य ती साडी आपल्याला लगेच मिळते। सोबतच साड्यांच्या घड्याही विस्कटत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे जर ऑर्गनायझर आपल्याकडे असतील ना, तर खरंच आपले कामं खूप जास्त कमी होतात, आपला खूप सारा टाईम वाचतो। आणि आम्ही दोघी जेव्हा एकत्र येतो ना, तर आम्ही कामं कमी आणि बडबडच खूप जास्त करतो। त्यामुळे आमचं 1 तासाचं काम असेल तर त्याला आम्ही 2 तास लावतो। ती नेहमीच म्हणते माझ्याकडे साड्या कमी आहेत, पण घड्या घालताना आणि जेव्हा साड्या व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवल्या तिच्याही लक्षात आलं, तेव्हा तीही बोलली, बापरे दीदी भरपूर साड्या आहेत म्हणून। आणि हो, आणखी एक गोष्ट ना, जेव्हा तुम्ही असं कपाट आवरायला घेता, साड्या आवरायला घेता ना, तर त्यांना एकदा ऊन दाखवत जा,
कारण आपल्या साड्या वर्षानुवर्षे कपाटात पडलेल्या असतात, तर त्यांना हवा दाखवा, ऊन दाखवा, म्हणजे त्या फ्रेश राहतील, त्यांचा कुबट वास निघून जाईल. तर आम्ही तर म्हणजे उन्हात नाही ठेवल्यात, कारण तुम्हाला माहीतच आहे अकोल्यामध्ये सध्या वातावरणाची काय कंडिशन आहे, कधी हवा सुटेल, कधी पाऊस येईल, काहीही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही फक्त सध्या साड्या ऑर्गनाईज करून ठेवत आहोत. आणि सर्व आवरल्यानंतर आम्ही सायंकाळी देवदर्शनासाठी आलेलो आहोत. माझ्या घरापासून जवळच असे 3 मंदिर आहेत. तर हे पहिलं मंदिर आहे दुर्गादेवीचं, आणि या मंदिराची स्थापना आणि माझ्या भावाचा जन्म एकाच दिवसाचा आहे. या मंदिराला पूर्ण आता 34 वर्ष झालेली आहेत. आणि हे मंदिर खूप जुनं तर आहेच, पण मूर्ती खूप जास्त सुंदर आहे. आणि इथे खूप छान छान भागवताचे कीर्तनाचे कार्यक्रम होत राहतात. मंदिराचा मंडपही खूप मोठा आहे. आणि इथे साईडला एक विठोबा रुक्माईचं मंदिर सुद्धा आहे. तिथे आता आमची चिव जात आहे दर्शनाला. आम्ही ऑलरेडी दर्शन घेतलेलं आहे. आणि यानंतर आम्हाला जायचं आहे गजानन महाराजांच्या मंदिरात. आता आपण गजानन महाराजच्या मंदिरात जाणार. तिथे खूप टाइम लागणार. हो, आरती होईल ना तिथं. चला ताई, आहे चला आता गजानन महाराजच्या मंदिरात जाऊ. चला, चपला घाला. खरं सांगायचं म्हणजे देवदर्शनाचं कसं ठरलं, तर आज मी आईला बोलली की खूप वर्ष झाले भंडाऱ्याचं जेवण जेवले नाही. तर आई बोलली चल आज आपण गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊ, गुरुवार आहे आणि तिथे भंडारा सुद्धा असतो. तर आम्ही भंडाऱ्याच्या लालसे पोटी मंदिरात आलो देवदर्शनाला. तर देवानेही आम्हाला शिक्षा दिली. मंदिरात पाय टाकल्याबरोबर पहिली गोष्ट तर लाईन गेली, आणि 4-5 वाजताच थोडीफार हवा सुटल्यामुळे भंडाराही कॅन्सल झाला होता. पण आम्हाला त्याबद्दल माहीत नव्हतं. पण असो, देवाचं दर्शन तरी घडलंच. लाईन नव्हती, पण तरी पण उजेड होता बऱ्यापैकी, कारण भरपूर दिवे लावलेले होते. आणि ही आहे गजानन महाराजांची छान अशी मूर्ती. आणि भयंकर गर्दी होती मंदिरामध्ये. दर गुरुवारीच आरती असते आणि सोबत भंडाराही असतो. तर तुम्ही बघू शकता सर्वीकडे अंधारच अंधार आहे. फक्त मंदिरात तेवढा उजेड होता. आणि पिऊचा कार्टूनपणा इथेही चालू झालेला आहे. आम्ही बराच वेळ मंदिरात घालवला. जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही मंदिरात होतो. खूप छान प्रसन्न असं वातावरण होतं. खूप छान वाटलं. आणि या मंदिराला बांधून बरीच वर्ष झाली, पण मी पहिल्यांदा देवदर्शनाला आले होते. कारण हे मंदिर थोडं साईडला पडतं. दुर्गादेवीचं मंदिर माझ्या आईच्या घरापासून खूप जवळ आहे. तर चला मग आता देवदर्शनही झालं. चला तर आता ब्लॉग इथेच संपवते. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान अशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, टाटा आणि शुभरात्री.